राज्य मंत्रिमंडळाची आज एक महत्त्वाची बैठक विधिमंडळ सभागृहात दुपारी 1 वाजता बैठकीचं आयोजन। राज्यातील पाऊस आणि पीक पाण्याचा आढावा या बैठकीमध्ये घेतला जाणार। विधानसभेत महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक येणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुढाकाराने महिलांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर ओळख मिळणार। सत्ताधाऱ्यांना पक्ष फोडण्याचंच काम उरलेलं आहे, पण कधी त्यांचंच ऑपरेशन होईल हे सांगता येत नाही। त्यांच्यात महाराष्ट्राचं रक्त आहे की भेसळ, सर्वांचा डीएनए तपासावा लागेल, संजय राऊतांची टीका। सचिन आले आता त्यांची टीमही येणार। सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडू यांचे हे वक्तव्य। राऊतांना ठाकरेंनी खूप झापलं, फक्त मारायचं राहिलंय, कडूंचा राऊतांवर निशाणा। मी पवारांसोबतच राहणार, आम्ही सर्व खासदार एकत्र। ऑफरच्या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांचे हे स्पष्टीकरण। प्रत्येक गावात जाणार, हिम्मत असल्यास अडवा। फुटीर खासदार नागेश पाटील आष्टीकरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला धमकीवजा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेने नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवले, त्यानंतर आष्टीकर आक्रमक। शहर प्रमुख होण्याच्या आदल्या दिवशी मला शिंदेंकडून ऑफर होती। शिंदेंच्या एका माजी नगरसेवकांना पक्षात येण्याची ऑफर दिली। ठाकरेंच्या शिवसेनेचे वसंत मोरे यांचा दावा। चंद्रपूर महापालिकेत वडेट्टीवार विरुद्ध धानोरकरांमध्ये गटनेते पदावरून वाद। काँग्रेसच्या 3 स्वीकृत सदस्यांच्या नामनिर्देशनाला नागपूर खंडपीठाची स्थगिती। धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी दाखल केलेल्या याचिकेवरती सुनावणी। चंद्रपूर बाळ विक्री प्रकरणात भाजपच्या 2 महिला नेत्यांना अटक। दोघींची न्यायालयीन कोठडीत रवानगी। बाळ विक्री प्रकरणाच्या तपासालाही आला वेग। लोहगड हत्याकांड प्रकरणामध्ये केतनच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी होणार। आरोपी सियानं केतनच्या मोबाईलमधून डेटा डिलीट केल्याचा पोलिसांना संशय।